नेमकी काय प्रशासनाची विधानसभेच्या अनुषंगाने मतदार नोंदणीच्या बाबतीत तयारी आहे, काय त्याच्या बाबतीत? नुकतीच आपली लोकसभाची निवडणूक पार पडलेली आहे. या निवडणुकीच्या काळामध्ये बरेचसे मतदार असे आढळून आले होते की त्यांचे नावं इन्क्लुडेड नव्हते किंवा वेगवेगळ्या कारणामुळे त्यांची नावं डिलीट झाल्याची त्याची शक्यता नाकारता येत नाही. तर सर्व राजकीय पक्ष आणि आपले जे सर्व नागरिक आहेत त्यांना आपल्यामार्फत आम्ही आवाहन करतो की भारत निवडणूक आयोग आहे त्यांनी दिनांक 25 जून 2024 ते 24 जुलै 2024 या कालामध्ये विशेष असा संक्षिप्त मतदान नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये घरोघरी जाऊन आमचे BLO लोक ज्यांचे कोणाचे नाव नोंदणी उर्वरित राहिले असेल त्यांची नोंदणी करून घेणार आहेत. 25 जुलैपासून ते साधारणतः 9 ऑगस्टपर्यंत दावे हरकतीचा कालावधी आहे आणि 19 ऑगस्ट रोजी फायनल निकालित करून 20 ऑगस्टला अंतिम मतदार यादी आपल्याला जी विधानसभेसाठी वापरली जाणार आहे ती केली जाईल. आणि साधारणतः आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये जे अपेक्षित आहे की नोटिफिकेशन निघेल आपल्या इलेक्शनचं आणि ऑक्टोबरमध्ये महिन्यामध्ये साधारणतः जे इलेक्शन असण्याची शक्यता आहे. तर या अनुषंगानं सर्व जे नवीन असलेले मतदार असतील, विशेषतः 18 वर्ष पूर्ण झालेले युवक युवती आणि विशेषतः 1 जुलैला आता शासनानं काय केलं होतं, पूर्वी 1 जानेवारी हीच एक अर्हता तारीख होती. आता 1 एप्रिल आणि 1 जुलै, आता 1 जुलैची आपली तारीख येईल. त्याला जे कोणी 18 वर्ष पूर्ण करतील त्या सर्वांनी आपलं ऑनलाईन वोटर हेल्पलाईन ॲप आहे किंवा फिजिकली BLOकडे असेल किंवा राजकीय पक्षाचे प्रतिनिधीसुद्धा जे BLA आहेत त्यांच्या पण अकाउंटवरून आपण ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून आपली नोंदणी करू शकतो. विशेषतः जे कुठल्याही नागरिकांचं कुठल्याही कारणामुळं नाव वगळलं गेलं असेल किंवा त्याचं नाव यादीमध्ये आढळून आलं नसेल तर सर्वांना मी पुन्हा एकदा आवाहन करत आहे की आपल्याला हे जे पुन्हा एकदा आपलं जी निवडणूक आहे विधानसभेची त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर नागरिकांचं मतदानामध्ये सहभाग असणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी पुढं येऊन ज्याचे विशेषतः ज्यांचं नाव नाही आहे त्या सर्व नागरिकांनी आपण नाव नोंदणी करावी. काही अडचण असल्यास आमचे BLO असतील, तहसील कार्यालय असेल त्याचे संपर्क साधावे. सर, लोकसभा अनुषंगाने काही निवडणूक खर्चाच्या बाबतीत प्रशासनाने नोटीस उमेदवारांना बदलण्यात त्याचे काही अंतिम टप्प्यापर्यंत सुनावणी गेलेली की आहे का किंवा काय त्याच्यात भंगाच्या किती तक्रारी प्रलंबित आहेत आणि त्याची स्थिती? याच्यामध्ये आपलं सुरुवातीला आपला खर्चाचं सांगतो. खर्चामध्ये कसं असतं की निवडणूक जाहीर झाल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये लेखी स्वरूपात जेवढे आपले उमेदवार आहेत त्यांनी ते पूर्ण खर्चाचा आढावा दिले. एक फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटमध्ये सबमिट करणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी जे आपले निवडणूक निरीक्षक, खर्चाचे निवडणूक निरीक्षक ते सुद्धा पुढचे 4 ते 5 दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत. आणि त्यामध्ये समजा काही क्वेरी असतील, कोणाचे डेफिशियन्सी असेल त्यांनासुद्धा संधी दिली जाते. त्याच्यामध्ये जे उमेदवार असतील ते तुमच्या योग्य फॉर्मॅटमध्ये नसेल किंवा दिलेली माहिती अपुरी असेल तर त्यानंतर मग ते फायनल करून मग ती जी माहिती ती निवडणूक आयोगाला पाठवतात. आणि त्यामध्ये साधारण समजा कोणी जर योग्य फॉर्मॅटमध्ये संधी देऊनसुद्धा दिली नाही तर मग त्यांच्यावर अपवादाची कारवाई वगैरे किंवा ते भविष्यात निवडणुकीला उभं राहू शकणार अशा कारवाई वगैरे ते प्रस्तावित करू शकतात. त्याचबरोबर आपल्याकडं बरेचसे आपल्या जे निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या होत्या. त्याच्यामध्ये एक उमेदवाराच्या अगेन्स्ट जे प्रचारसभेची परमिशन न घेण्याबाबत एक गुन्हा पण दाखल झालेला आहे. आणि इतर अजून 2-3 जे आहेत आम्हाला नुकत्याच निवडणुकीचा कालावधी झाल्यानंतर प्राप्त झाल्या आहेत त्याची चौकशी आम्हाला चालू आहे. मतदान करताना सोशल मीडियावरती व्हिडिओ करत मतदान केलं होतं तर तसे व्हिडिओ पण व्हायरल झाले होते. त्या अनुषंगाने काय गुन्हे दाखल होते तेच म्हणतो. याच्यामध्ये काय झालं की आपल्याला ह्यावर्षी तरी आपल्याला मागच्या 2019च्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 8-9 गुन्हे तसे दाखल झाले होते. आम्हाला ह्याच्यामध्ये 1-2 मतदानाच्या दिवशी पण प्राप्त झाले होते. त्यानंतर पुढचे डिटेल्स आम्हाला ते एक्झॅक्टली कुठल्या मोबाईलवरून हे झालं आणि पोलीस विभागाला ते फॉरवर्ड पण केलेले आहे. तर ह्याचा अहवाल जसं आम्हाला प्राप्त होईल तर कारवाई करू. स्पेसिफिकली तेच म्हणतो की अल्टिमेटली कोणाच्या मोबाईलवरून आलं ते जर स्पेसिफिकली मिळालं, कारण आम्हाला प्राप्त झाले होते ते फॉरवर्डेड होते व्हिडिओज. त्यामुळे एक्झॅक्टली त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आम्ही पोलीस विभागाकडे फॉरवर्ड केलेले आहे. ॲक्च्युली ओरिजिनेटर कोण होता त्या मेसेजचा तो जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्हाला ते कारवाई करता येत नाही. सर, काल